महामार्ग जे गोवा ते नागपूर जे जाणारा जे शक्तीपीठ महामार्ग आहे याच्यामध्ये खरंच शेतकऱ्यासाठी फायदेशीर राहणार आहे किंवा आर्थिक म्हणजे जे महाराष्ट्रासाठी जे त्याच्यासाठी महाराष्ट्रात जे शक्तीपीठ आहे त्याचा उपयोग शेतकऱ्याला होणार आहे किंवा नाही होणार आहे किंवा बाजूचे जे शेतकरी आहेत ज्यांची जमीन शिल्लक राहते आणि ज्यांची जमीन जात आहे आणि ज्यांची जमीन राहत आहे त्यांना पण त्याचा फायदा होत आहे किंवा नाही होत आहे या बाबतीमध्ये आपल्याला सर्व काही डिटेल आणि याच्यामध्ये याचं मानधन किती मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे आणि किती टप्प्यामध्ये मिळणार आहे याचा आपल्याला सविस्तर आणि कशा पद्धतीनं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आपल्याला सविस्तर आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून शिवाजी क्लासेस ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून मी शिवाजी सारंग आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्याचा विरोध का आहे आणि कशा पद्धतीने शेतकरी विरोध करत आहे आणि कशा पद्धतीने काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर माहिती आपल्याला बघायची आहे। आता याच्यामध्ये 12 जिल्ह्यामध्ये याचा शक्तीपीठ महामार्ग जात आहे जसं की आपल्याला गोवा ते नागपूर असा हा मार्ग आहे याच्यामध्ये देवस्थानाला याचं जोडण्याचं काम केलेलं आहे। त्यानंतर जे आंतरराष्ट्रीय जे बाजारपेठ आहे किंवा दळण वाहतुकीच्या सुविधा ज्या आहे ते जलद गतीने व्हावे आणि त्याचा जे माध्यमातून जे रन आहे म्हणजे जवळपास जो आपल्याला जर दुसऱ्या मार्गाने जायचं असला लागणारा वेळ आहे त्याचं अंतर कमी करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग तयार केलेला आहे। आता याच्यासाठी शेतकऱ्याचा विरोध का आहे सर्वात मोठा प्रश्न आहे की बा शेतकरी याच्यासाठी विरोध का करत आहेत आणि शेतकरी विरोध यामुळे करत आहेत की बाबा शेतकऱ्याला कुठलाही प्रकारचा मानधनाचा किंवा पैशाचा कुठलाही मोबदला व्यवस्थित मिळत नाही आणि यांनी म्हटलेलं आहे की आम्ही शेतकऱ्याला 5 पटीने रक्कम देणार आहोत पण याच्यामध्ये 5 पटीची जी रक्कम आहे याचं व्हॅल्युएशन किती काढलेलं आहे जर शासनाच्या व्हॅल्युएशनचा विचार जर केला तर मंथली 3 ते 4 लाख रुपये त्यांचं हे निघत असतो कोणता ज्याचा शेतकऱ्याचा म्हणजे किंवा शासनाचा त्याचा अग्रीमेंट हे निघत असतं याच्या 4 पट म्हटलं तर तुमचं जवळपास 12 लाख रुपयाच्या जवळपास तुमची शेती 12 ते 20 लाख रुपयाच्या दरम्यान होईना झाली म्हणजे तुम्हाला 12 ते 15 लाख रुपयामध्ये एकर हेक्टरी किंवा एकरी याचं नियोजन अजून पण केलेलं सरकारने कुठल्याही प्रकारचं धोरण केलेलं नाही। आता याच्यामध्ये शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची काळी कसदार जमीन आणि बागायती शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये याचं नुकसान होत आहे। आता कितीतरी शेतकऱ्याची जमीन जात आहे आणि कितीतरी शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होत आहे म्हणजे त्या शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारची जमीन राहणार नाही पैसा आलेला किती दिवस राहणार आहे जी शेतकऱ्याची जी जमीन आहे तो त्या शेतकरी राबराब कष्ट करून त्या शेतीमध्ये उत्पन्न घेऊन त्याचं कुटुंब आणि सहपरिवार जगत असतो पण जर त्या शेतकऱ्याचं जर जमीनच राहिली नसली तर ते कुठं म्हणजे रोजंदारी मिळणार नाही त्याच्यानंतर तुम्हाला याचा जे मजूर जे आहेत यांच्यासाठी पण कुठल्याही प्रकारचा याचा बेनिफिट मिळणार नाही आणि याच्यामध्ये बेरोजगार मोठ्या प्रमाणात होणार वेसली मोठ्या प्रमाणात होणार जमिनीचा अभाव राहणार नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आणि याच्यामध्ये जे शेतकऱ्याचं बाजूला जी जमीन राहत आहे त्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही। याचं कारण असं आहे की बाबा त्या याची ज्या शक्तीपीठ महामार्गाची जी हाईट आहे ती हाईट खूप म्हणजे उंचीवर आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा साईडच्या शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही। याचं दुसरं बिन कारण आहे की बाबा जे शेतकऱ्याची जमीनचे त्याचा मोबदला मिळणार नाही जे बाजूचे शेतकरी राहतात त्याच्या बिन कुठल्याही प्रकारचा होणार नाही किंवा जे हा शक्तीपीठ महामार्ग झाल्याच्या नंतर व्यवसाय चालणार आहेत असा जे शासन म्हणत आहे याच्यामध्ये याच्यामध्ये व्यवसाय कुठल्याही प्रकारचा चालणार नाही। फक्त एवढंच आहे की बाबा आंतरराष्ट्रीय बाजारपेठाचं नागपूर ते गोवा जे आहे ते त्याचा एवढा फायदा होऊ शकतो। याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या लूटमार होत आहे आणि शेतकऱ्याच्या बळजबरीने शेतकऱ्याची जमीन हडपडून शक्तीपीठ महामार्ग
करत आहेत। या सर्व शेतकरी म्हणजे या सरकारला अशी विनंती आहे की बाबा जर तुम्हाला खरंच शेतकऱ्याचा जर काळजी करायची असेल तर तुम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी 3 लाखापर्यंत तुम्ही सरसकट कर्जमाफी करावी, अन्यथा शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला करायची गरज आवश्यकता नाही। असंच पद्धतीने तुम्हाला जर शक्तीपीठच करायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शेतकऱ्याच्या जर तुम्हाला शक्तीपीठ सरकारने शेतकऱ्याची मुलाखत घ्यायला पाहिजे, शेतकऱ्याचे प्रश्न काय आहे, तुमची नेमकी अडचण काय आहे आणि तुम्हाला नेमकं याच्यासाठी विरोध काय आहे, सर्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून तिन्ही जे मुख्यमंत्री आहेत यांना अशी विनंती आहे की बाबा शेतकऱ्याचे जे काही प्रश्न आहेत त्यांनी वैयक्तिक पद्धतीने आपल्या जिल्ह्यातल्या जे खासदार असतील, आमदार असतील, कलेक्टर असतील किंवा जे ज्यांच्या माध्यमातून तहसीलदार असतील किंवा ह्याच्या माध्यमातून त्यांचे वैयक्तिक जाऊन त्याचे प्रश्न विचारायला पाहिजे, त्यांचं हमीपत्र घ्यायला पाहिजे आणि कुणाची तक्रार आहे आणि कुणाची नाही आणि कुणाची सहमती आहे याचं सविस्तर माहिती प्रत्येक गावामध्ये जाऊन आणि प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांची बैठक घ्यावी आणि बैठकीमध्ये कोणाच्या माध्यमातून किती टक्के त्यांचा विरोध आहे आणि किती टक्के लोकांचा त्याच्यामध्ये विरोध नाही याचं त्याने सविस्तर त्यांचं विश्लेषण करून त्यांनी माध्यमातून करायला पाहिजे। सर्व म्हणजे अशी माझ्याकडून विनंती आहे आणि सर्व शेतकऱ्याकडून विनंती आहे की बाबा त्यांची वैयक्तिक त्यांनी मुलाखत घेऊन आणि त्याची बैठक घेऊन त्याची सविस्तर माहिती त्याच्यामध्ये सोल्युशन काय निघते आणि कशा पद्धतीने आहे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्दच व्हायला पाहिजे असं सर्व शेतकऱ्याकडून आणि माझ्याकडे म्हणजे सर्व शेतकऱ्याच्या भावनेशी न खेळता शेतकऱ्याच्या ज्या काही प्रश्नाचे आहेत त्यांचं तर सर्व उत्तर द्यायला पाहिजे आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करायलाच पाहिजे। असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला शेती संबंधित जे काही GR असतील, शेतकऱ्याच्या पीक विमा असतील, कर्जमाफी असतील किंवा शेतकऱ्याच्या ज्या काही अडचणी असतील आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला थेट सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही सहकार्य करत असतो आणि तुमचं जे एक कमेंट आणि तुमचं एक लाईक आम्हाला एक प्रोत्साहन देतं आणि तुमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचित करावा, अन्यथा म्हणजे याच्यामध्ये शेतीपीठ हा महामार्ग रद्द झाला